आज आहे गावरान बेत म्हणजेच बेसन भाकरी. आजची ही फरमाईश आहे, बघा तुम्हीच. ओके. चला तर मग सुरू करू. इथे मी कांदा, टोमॅटो, चिरलेल्या कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले आहे. बेसन पिठामध्ये मी ओवा टाकलेला आहे आणि सोबत कोथिंबीरही मी त्यात टाकलेली आहे. आता त्याचा पण छान असं बॅटर बनवून घेणार आहोत. पाणी टाकून घ्यायचं आहे. गोळ्या न होता छान असं पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे. बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आधीच तापत ठेवलेल्या कढईत मी 2 चमचे तेल टाकणार आहे. पाहिजे तशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यात जिरे, मोहरी चांगली तडतडून द्यायचं आहे आणि सोबत त्याच्यात हिंग टाकायचं आहे. आणि आता मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्याची छान फोडणी देऊन घ्यायची आहे. आता फोडणी झाली की हलवून घ्यायचं आणि सोबत कांदा घालायचा. कांदा थोडासा डार्क झाला की लगेच टोमॅटो टाकायचा. हळद घालायची, चवीनुसार मीठ आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते आता त्यात टाकून छान असं मिक्स करायचं आहे. पाणी टाकायचं आहे, घट्ट राहून द्यायचं नाही. बेसन हे घट्ट होत जातं, त्याच्यामुळे आधीच आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे. बघा कसं छान असं बेसन तयार झालं आहे आपलं. चला तर ज्याची फरमाईश आहे बघू त्याची रिॲक्शन. तुझी बेसन भाकरी. छान झाले. आपल्या रेसिपीला छान फॉलो करा आणि ट्राय करा.